शिंदखेडा येथील निवासी शाळेत गैरप्रकार, पालकांमध्ये भीतीचे वातावरण, विद्यार्थ्यांचे घराच्या दिशेने प्रयाण। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील सुरुची शाळेच्या निवासी वसतिगृहात विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेचे वृत्त समजताच पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी वसतिगृहातून त्यांना घरी नेण्यास सुरुवात केली। गेल्या 24 तासांपासून या वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू असून अनेक पालकांनी रात्रीच आपल्या मुलींना घरी नेले आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे। काल दुपारी 2 वाजता आपला आदिवासी संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडून मला व्हॉट्सअपद्वारे माहिती मिळाली की सुरुची इंग्लिश मीडियम प्रायमरी व माध्यमिक स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपले जे नामांकित आश्रम नामांकित शाळा योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थिनी आहेत, इथं 226 विद्यार्थिनी आपल्या प्रवेशित आहेत। त्यांना शासनातर्फे अनुदान या ठिकाणी दिलं जातं आणि त्यांनी मला माहिती दिल्यानंतर 2 विद्यार्थिनींची तक्रार आहे आणि अनुचित प्रकार घडलेला आहे अशी मला माहिती दिली। त्यानुसार मी आमच्या प्रकल्प कार्यालयाची एक समिती गठीत केली। समितीमध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि महिला कर्मचारी अशी समिती या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता शाळेवर उपस्थित झाली आणि समितीने प्रत्यक्ष चौकशी केली, विद्यार्थिनींचे जबाब घेतले आणि विद्यार्थिनींनी त्या जबाबामध्ये त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडलेला आहे असं सांगितलं आणि त्याच्यानुसार आपण संस्थेला संबंधित जे आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सूचित केले होते रात्री। त्यानुसार संबंधित संस्थाचालक, अधीक्षक आणि 2 शिक्षिका यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत। संस्थाचालक व अधीक्षक यांना अटक झालेली आहे आणि पोलीस त्यांची आता पुढची कारवाई करतायत। काय सांगाल ताई, काय करतात? मी या शाळेतले पोरीची एक पालकच आहे, पालक म्हणून आलेली आहे। आज इथं या शाळेतले लोक म्हणजे इतकी बोगस कंडिशन झालेली की पोरींवर इतका अत्याचार होतोय की आम्हाला संशयाचं सांगायला लाज वाटते की हे पोरी रात्रीला उठून झोपतात त्यावेळेस कोणी ओढतो, कोणी काय करतो, म्हणजे विजय कोळी सरच तोच सर जो राखण करतो तो सरांनी त्या पोरींना इतकं म्हणजे रात्रीला लाईट बंद करून पोरींना ओढून घेऊन जातोय। रुमात बोलवतो, हे आणायला ते आणायला बोलवतो, लगेच ते त्या पोरींना तिथंच ओढून घेऊन जातोय। आणि हे सगळे शिक्षक लोकांनी आम्हाला हे काहीच सांगितलं नाही आम्हाला। त्यांनी आम्ही स्वतःहून आले की आम्हाला बाहेरून कळलं की असं असं मॅटर झाले। शिक्षक लोक सुद्धा म्हणजे त्याच्यात ही येत की आम्हाला सांगत नाही का पोरींवरती काय अत्याचार होतोय, हे सुद्धा गोष्टी आम्हाला सांगत नाही आजपर्यंत। म्हणजे आम्हाला इतकं कसं तरी वाटतंय की यांना आता करू काय नाही काय करू, म्हणजे यांना पोरी सांभाळायला एखादी बाई सुद्धा ठेवली नाही या लोकांनी। हे असं कसं शाळा चालवतायत? आम्हाला एवढंच बोलायचंय, आमच्या पोरींना न्याय पाहिजे। या प्रकरणी संस्था चालकासह 4 जणांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि वसतिगृह परिसरात सध्या चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। मध्ये माझी मुलगी आहे, मी एक पाल्य म्हणून आलेली आहे। हे सर ऑफिस झाडायला बोलवता, मुलींना पुसायला बोलवता आणि असं जवळ जाऊन त्या मुलीला टच करता आणि हा प्रसंग तर एवढा बोगस झाला तर मुलीला डायरेक्ट जबरदस्ती केली सरांनी आणि परत दबाव दिला की घरी काही सांगायचं नाही, सांगितलं तर बघ। एवढे ही कंप्लेंट प्रिन्सिपल सरांकडे बी आणि चेअरमन सरांच्या कानावर बी गेली तरी सरांनी काहीच ऍक्शन घेतली नाही। शेवट मुलांनी ती ऍक्शन घेतली। प्रकल्प सरांजवळ त्यांनी मेसेज केला तेव्हा ते सरांना माहिती पडलं आणि ते सर परस्पर येऊन चौकशीला आले तेव्हा त्यांचे डोळे उघडले की आपल्या शाळेत काय झालं असं। मग ही शाळा चालवायची आहे का मुलींना वापरायचंय इथं ते आम्हाला कळत नाही। आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे न्याय पाहिजे। माझी मुलगी 10वीला आहे, पण हे लहान मुलींचं काय होईल? आज जर आम्ही माघार घेतली तर उद्या उठून ते सर तसेच अत्याचार करतील आणि एक मुलींचं काय करून टाकतील ते मी शब्दात सांगू शकत नाही। आणि त्याला माया बहीण पोस्ट शिंदखेडा येथे
चिमठाणे येथील प्रायमरी रेसिडेन्शियल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच वसतिगृह या संस्थेमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्यावरून पोस्टेला कलम विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला असून सोबत अॅट्रॉसिटी ऍक्ट तसेच पोस्को ऍक्ट कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर घटनेमध्ये पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यामध्ये चेअरमन आणि अधीक्षक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यात एकूण 4 आरोपी असून त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.